ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पत्रकारितेचे स्वरूप बदलले तरी नीतिमूल्ये कायम। एडी शिरोटे, कोथळी आदर्श शाळेत पत्रकार दिन व संवाद पत्रकारांशी कार्यक्रम। जागतिकीकरणानंतर तंत्रज्ञानात मोठे बदल झाले आहेत। अद्ययावतीकरणामुळे गेल्या काही वर्षात पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे, मात्र तरीही त्यातील नीतिमूल्ये कायम आहेत। हीच मूल्ये सांभाळत कोथळी येथील पत्रकारांनी पत्रकारिता केली, त्यामुळे आजच्या पिढीसाठी ते आदर्शवत आहेत, असं मत आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन एडी शिरोटे यांनी व्यक्त केले। आदर्श शिक्षण संस्था संचलित आदर्श बालक मंदिर येथे 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सन्मान व पत्रकारांशी संवाद असा उपक्रम राबवण्यात आला। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी द कोथळी टाइम्सचे संपादक जमीर मुजावर, दैनिक महानकरेचे पत्रकार सुभाष शिंगळे आणि दैनिक लोकनेताचे पत्रकार निखिल विपुते यांचा विशेष सन्मान करून बालक दिनाच्या बालचमूनी पत्रकारितेतील आपल्या अडचणी व पत्रकारिता क्षेत्रातील आपले कार्य याबाबत प्रश्न विचारून संवाद साधला। पत्रकारितेबाबत माहिती घेत दिलखुलास चर्चा केली। यावेळी उपस्थित पत्रकारांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, जागतिकीकरणाच्या लाटेत लिहिण्याचे नवीन पर्याय पत्रकारांना निर्माण झाले आहेत, त्यामुळे लिहिण्याचा अधिकार कधीही कोणीही राहून घेऊ शकणार नाही। पत्रकारांना समाजाचे विचार समृद्ध करता येतात। या कामाला जागतिकीकरण आडवे येणार नाही। जे वाटेल ते योग्य पद्धतीने मांडण्याचे कौशल्य पत्रकारांच्यात आहे। यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन आदगोंडा पाटील, सेक्रेटरी सातगोंडा पाटील, खजिनदार अण्णासू चुडाप्पा, संचालक देवगोंडा पाटील, शिवगोंडा पाटील, राजेंद्र नांदणे आदी प्रमुख मान्यवरांसह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ए.टी. पाटील यांनी केलं। मनोगत शिक्षिका एस.पी. माळी, सूत्रसंचालन डी.एस. घुमाण्णा यांनी तर पाहुण्यांची ओळख एस.एस. जाधव यांनी करून दिली। आभार पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका व्ही.व्ही. कुलकर्णी यांनी मांडले। महानकरी न्यूजसाठी सुभाष इंगळे, कोथळी।